पुढे एक मोठी अपडेट येते ती म्हणजे आमदार अपात्रता प्रकरणाबाबत। आता 23 जुलैला हे प्रकरणावरती चर्चा होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी जी आहे ती 23 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये पार पडेल। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी होईल। राष्ट्रवादीमधील अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करा, शरद पवार गटाची अशी मागणी आहे। तर शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र करा अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे। दोन वेगवेगळ्या याचिकांवरती सुप्रीम कोर्टामध्ये 23 जुलैला सुनावणी पार पडेल। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आमदार अपात्रतेबाबत दोन वेगवेगळ्या प्रकरणावर 23 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, काय सांगाल? बरोबर आहे। आमदार अपात्रता प्रकरणी येत्या 23 जुलैला सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। एक केस आहे शिवसेने संदर्भात, दुसरी केस आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या संदर्भात। दोन्ही हे अपात्रता प्रकरण आहे। येत्या 23 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। जी पहिली केस आहे ते राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार गटाने केलेली आहे। तर दुसरी जी केस आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे। या दोन वेगवेगळ्या याचिकावरती एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे येत्या 23 जुलै रोजी। स्टुडिओ जी, याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।